नमस्कार शेतकरी बंधूंनो, परसबागेतील कुक्कुटपालन हा आपल्याकडचा परंपरेने चालत आलेला एक शेतीपूरक व्यवसाय आहे. घरातील अंगणात कुक्कुटपालन करताना देशी कोंबड्यांचं संगोपन केलं जातं. अंडी उत्पादनाच्या दृष्टीनं देशी कोंबड्यांची क्षमता केवळ 70 ते 80 अंडी प्रतिपक्षी इतकी मर्यादित असून मांस उत्पादनही खूपच कमी असतं. म्हणूनच सुधारित जातींचं संगोपन करावं. हा पूरक उद्योग करताना परसबागेत संगोपन करण्यात येणाऱ्या कोंबड्यांमध्ये कोणते गुणधर्म असावेत, संगोपनाचे फायदे काय याची माहिती असणं मात्र आवश्यक आहे. यासाठी काही जाती आहेत ज्या आपल्याला परसबागेतील कुक्कुटपालनासाठी उपयोगी आहेत. त्यामध्ये पहिली जात आहे वनराजा. ही सुधारित जात आहे. अंडी आणि मांस उत्पादनासाठी ही जात फायदेशीर आहे. आकर्षक पिसारा आणि लांब पाय असलेली कोंबडी भक्षकापासून स्वतःचं संरक्षण करायला सक्षम असते. उत्तम रोगप्रतिकार क्षमता आणि मुक्त संचार संगोपनासाठी जुळवून घेण्याला ही कोंबडी सक्षम आहे. सरासरी वार्षिक यांचं अंडी उत्पादन 120 ते 140 आहे. यानंतरची दुसरी जात आहे ती म्हणजे ग्रामप्रिया. या जातीची कोंबडी मध्यम वजनाची असून पाय लांब आणि मजबूत असतात. रोगप्रतिकार शक्ती उत्तम असते, परंतु भविष्यात मर या रोगामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी त्यांचं लसीकरण करणं हे अधिक फायदेशीर आहे. 6 ते 7 आठवड्यात या कोंबड्यांचं वजन 400 ते 500 ग्रॅम इतकं होतं. यानंतरची महत्त्वाची जात म्हणजे श्रीनिधी. ही जात अंडी आणि मांस उत्पादनासाठी फायदेशीर आहे. या जातीतील कोंबड्या इतर सुधारित जातीतील कोंबड्यांपेक्षा तुलनेने लवकर वयात येतात. परसबागेतील मुक्तसंचार पद्धतीत कोंबड्यांचं वजन 6 आठवड्यात 500 ते 550 ग्रॅम होतं. कोंबडीचं मुक्तसंचार पद्धतीत 40 आठवडे वयापर्यंत 55 ते 60 अंडी आणि वार्षिक 140 ते 150 अंडी उत्पादन असतं. बंदिस्त पद्धतीमध्ये या कोंबड्या 40 आठवडे वयापर्यंत 90 आणि वार्षिक 228 इतकी अंडी उत्पादन देतात. आकर्षक बहुरंगी पिसारा, भक्षकापासून दूर पळण्यासाठी लांब पायांचा वापर आणि उच्च रोगप्रतिकारक क्षमता यांच्यामध्ये असते. मंडळी, या सुधारित जातीच्या कोंबडी पालनाचे काही फायदे आहेत. ते म्हणजे कमी भांडवली गुंतवणुकीसह अगदी लहान स्वरूपात आपल्याला याची सुरुवात करता येते. कृषी उपउत्पादनं आणि स्वयंपाकघरातील कचरा यांच्या वापरामुळे खाद्यावरील खर्च अत्यल्प होतो. उच्च रोगप्रतिकारक क्षमता, हवामानाच्या परिस्थितीशी उत्तम जुळवून घेण्याची क्षमता, प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरण्याची क्षमता पूरक उत्पन्नाचा स्रोत आहेत. शेतीची कामं करण्यास सक्षम नसलेल्या कुटुंबाचं या व्यवसायातून अर्थार्जन होऊ शकतं. कमी गुंतवणुकीत अंडी आणि मांस उत्पादन मिळतं. तेव्हा मंडळी, परसबागेतील कोंबडी पालनासाठी आत्ताच सांगितलेल्या जातींचा नक्की विचार करा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.